नमस्कार. आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. मी आहे अनिता. तर बघा, सकाळ झाली होती. सर्व प्रकारची सकाळच्या कामाची गडबड होतीच. आणि बघा इथे आई भाकरी करत आहे. मी सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे करून घेतलेल्या आहेत. आणि भाकरी मला आज व्यवस्थित जमत नाही, त्यामुळे आई म्हटली की मी भाकरी करते. आता आई इथे सुंदर अशा भाकरी बनवत आहेत. मस्तपैकी तिने पीठ चुरून घेतलेलं आहे. मऊसूद सुंदर अशा तिच्या हातच्या भाकऱ्या खायला खूप छान लागतात. त्यामुळे सहसा मी भाकरी बनवतच नाही, कारण किती जरी प्रयत्न केला तरी तिच्यासारख्या भाकरी मला अजूनही जमत नाहीत. त्यामुळे मी तिला भाकरी तूच कर असं म्हणते. बाकीचे सर्व वरची कामं वगैरे मी सर्व करून घेते. भाकरी मात्र ती बनवती. अशा पद्धतीने तिने सुंदर अशी भाकरी बनवलेली आहे. आणि भाज्याने भाकरी खायला ही खूप छान लागते. थंडीच्या दिवसात गरम गरम स्वयंपाक असला म्हणजे आपल्याला जेवणही जातं. आणि अशा पद्धतीने बघा, तिची सुंदर अशी भाकरी फुगलेली आहे. आणि अशा पद्धतीने तिने गॅसवर पूर्ण म्हणजे भाकरी बऱ्यापैकी शेकल्यानंतर गॅसवरही ती शेकत आहे. आणि सुंदर अशी मस्त फुगलेली भाकरी आहे. आणि बघा, पूर्णपणे भाकरी झाल्यानंतर मी इकडे आता झाडांकडे आलेले आहे. कवळं ऊन सकाळचं पडलं होतं. थोडंसं थंडीत म्हणलं उन्हाकडे गेलं म्हणजे थोडंसं बरंही वाटतंय, नाहीतरी घरात बसलं की खूप थंडी वाजते. बघा, इथे शेवग्याची झाडं आम्ही लावलेली आहेत. आता सीझन नसल्यामुळे शेंगा आलेल्या नाहीत, पण या पानांचा सुद्धा खूप उपयोग आहे. या पानांमुळे आपल्याला कॅल्शियम वगैरे मिळतं. शुगर जर ज्यांची जास्त असेल तर तीसुद्धा लेवलमध्ये येते. त्यामुळे शेवग्यांच्या पानांचा खूप फायदा आहे. तुम्ही त्याची भाजी करू शकता. भाजी नाही आवडली तर तुम्ही थालीपीठसुद्धा ते पानांचं बनवू शकता. कढीपत्त्याचंही झाड आम्ही लावलेले आहे. बघा, नंतर घरामध्ये आले. साड्या पिकोफॉलला 3 आल्या होत्या, कस्टमरला द्यायच्या होत्या. त्या मी करून ठेवलेल्या आहेत. त्यांना कॉलही केला आहे. त्या ताई आता येतो म्हणलेल्या आहेत. पण बघा, आता म्हटलं आपण आता मशीनमध्ये तेल घालून घेऊया, कारण मशीनमध्ये ऑइल घातल्याशिवाय त्याही चांगल्या चालत नाहीत, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला पैसा मिळतो. त्यामुळे त्यांचीही काळजी घेणे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे रोज मी मशीनवर बसायच्या अगोदर तेल घालून घेते, की जेणेकरून शिवणही उत्तमाचं येतं, टीप वगैरे छान येते. त्याच्यामुळे अगोदर तेलच मी घालते आणि मगच मशीनवर बसते. ह्याही मशीनला मी तेल घालून घेतलेलं आहे. पूर्ण असं माती वगैरे साठलेली असतीच रात्री, त्यामुळं म्हटलं आता स्वच्छ सगळ्या मशीनी पुसून घेऊया. आणि मग एक कापड घेतलं कॉटनचं आणि पूर्णपणे सर्व मशीनी मी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. नंतर पिकोची पण पुसून घेतली. आपल्याला पण आसपासचा परिसर स्वच्छ असल्याशिवाय प्रसन्न वाटत नाही. त्याच्यामुळे पूर्ण मशीनला ऑइलिंग करून घेतलं. मशीनी पूर्णपणे पुसून घेतल्या. आणि परत गॅलरीत आले. गॅलरीत पण अस्तव्यस्त सगळं सामान पडलं होतं. म्हणलं स्वच्छ करून ठेवूया, आज थोडा वेळ होता तर. पूर्णपणे गॅलरी स्वच्छ निर्मळ केली, पाण्यानं धुवून काढली. आणि जे काही पोती वगैरे इकडे तिकडे पडली होती ती व्यवस्थित अशी लावून घेतली, की जेणेकरून बाहेर जरी आपल्याला 5 मिनटं आलं तरी बरं वाटावं. म्हणून स्वच्छ परिसर स्वच्छ करून घेतला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.